आज जर मी त्याच्या विरुद्ध बोलले नाही आणि तो मोकाट सुटला तर वीणासारख्या असंख्य मुलींचे तळतळात मला आयुष्यभर सहन करावे लागते आणि तसं मला नाही करायचं। मंगेश सरवदे ही वृत्तीच मला समाजातून समूळ उपटून काढायची। आपण काहीही केलं तरी चालतं, लज्जा सांभाळण्यासाठी ती विकण्याशिवाय स्त्रीकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही हा समजच मला खोटा पाडायचा। मी जातो शोधायला। आता शोधून काय उपयोग? अगोदरच खबरदारी घ्यायला हवी होती। मीच तिला फोन करते। एक तर न सांगता घराच्या बाहेर दिवसभर होती, पण कुठे होती, काय करत होती ही काही सांगायची पद्धत आहे की नाही? काय झालं? आमच्याशी कोणाशी काही न बोलता सरळ वर निघून आलीस? रडू नको सधी, शांत बघू। अगं तू बोलली नाहीस कसं कळणार बाळा तुला काय झालं ते? हा अगं तू आधी शांत हो बघू, रडायचं नाही असं। आकाश इकडे जरा गडबड झाली आहे, तू बोलू शकतोस ना आता? हा बोला ना। काय झालं? मनूला काही? मनूच्याच बाबतीत आहे। मंगेशनं काहीही केलं तरी आता मी घाबरणार नाही आणि आता तो काय करू शकणार आहे? आकाश आहे ना माझ्या पाठीशी आणि माझे सगळे फोटो जाळून टाकलेत। बघा मी म्हटलं ना कोणीतरी टॅक्सीचा आवाज आला। थांब मी बघतो। फार पटकन आलास। हो, तुमचा फोन आला आणि लगेच निघालो। मनू कशी आहे? आता तूच बघ बाबा कशी आणि काय आहे ती। आम्हाला कुणालाही ती भीक घाले ना। आकाश पण खूप काहीतरी बिनसलंय तिचं। काल खूप रडली माझ्याजवळ ती। जरा शांतपणे बोल तिच्याशी। ठीक आहे, मी बघतो। आकाश जरा सांभाळ। काय झालं? आकाश, वीणा कोण? वीणा? ती आपल्याला गोव्याला भेटली होती ना, तुझी मैत्रीण? तिचा खून झाला। तिने बोलवलेल्या ठिकाणी पोहोचले, रिक्षातून उतरतच होते तर भर रस्त्यात सुरा खुपसून तिला मारून टाकलं त्यांनी। या गोष्टीमुळे मी अस्वस्थ झाले, ती गोष्ट वेगळीच आहे। आकाश, तिचा खून ज्याने केलं तर दुसरा तिसरा कोणी नसून मंगेश होता। तुला सांगत होते, खोटं बोलतोय तो। त्याने सोंग घेतलं होतं, आंधळा असल्याचं नाटक करत होता तो, फसवत होता आपल्याला। त्याची ती घाणेरडी नजर अजूनही नवीन मुलींना शोधते। आपण त्याला थांबवलं पाहिजे आकाश। मी पोलीस कंप्लेंट केली आहे। घडलेल्या घटनांनी तुझ्या डोक्यावर इतका परिणाम झालाय ना मनू, की जिथे कुठे तुला मंगेशच दिसतो। पण खून करणारा माणूस मंगेशच होता हे कशावरून? जे काही घडलं ते सगळ्या तपशिलासकट नीट सांगू शकते मी। इतकं लख आठवतंय मला। पण मला एकदा तरी विचारलंस तू, पुढे काय होईल याची कल्पना आहे का तुला? ही केस पुन्हा ओपन होईल, कोर्टात उभी राहील। म्हणून कुठलाही पुरावा आपण सादर करू शकणार नाही, कारण ते सगळे पुरावे, फोटो, सीडी जाळून टाकले आपण। कसं सिद्ध करणार आहेस तू? त्यातनं काय होईल? काही नाही, नथिंग। फक्त तुझ्या आणि माझ्या घरच्यांची बदनामी, दॅट्स इट। मी हे होऊ देणार नाही आणि तुलाही करू देणार नाही। आत्ताच्या आत्ता केस मागे घे आणि तुला हे करावंच लागणार, माझ्यासाठी, या घरासाठी।